माझं म्हणणं हेच आहे शासनाला की गाव कुसाच्या बाहेरचे पालं अजून अस्तित्वात का आहेत? तुम्ही त्या पालावर जाऊन त्यांना महालावर का घेत नाहीत? महालावर तुम्ही राहणार आणि भटक्या विमुक्ताचे लोक किती दिवस पालावर राहणार? स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर किमान त्यांना सावली स्वतःची आणि गावामध्ये नागरिकत्व आणि त्यांना रेशन कार्ड, त्यांना गावाचं नागरिकत्व हे आता मिळालं पाहिजे. भटक्या विमुक्ताला आजही गाव कुसाच्या बाहेर ठेवू नये, तर त्यांना गावामध्ये येण्यासाठी नवी योजना आली पाहिजे. शासनाने आता तरी भटक्या विमुक्ताविषयी विचार करावा. आता राजेश भांड्याने जे काव्य संग्रह लिहिला, विशीच्या बाहेर पालाचं जग कसं आहे, किमान ही राजेश भांड्याचं पुस्तक कुठल्या तरी मंत्र्याकडे जावं आणि त्यांनी हे वाचावं आणि गाव कसा बाहेरच्या माणसाला किमान गावामध्ये आता तरी स्थान द्यावं आणि त्यांना नागरिक करावं, ही माझी इच्छा आहे आणि ते शासनाने करावी. कारण भटक्या विमुक्तांना आज बी महाराष्ट्रामध्ये संविधानाच्या बाहेर ठेवलेलं आहे. विमुक्त भटके हे संविधानाच्या बाहेरचं नाव आहे. म्हणून संविधानाच्या आतलं हे जर जाती जमाती असतील तर जाती जमातीमध्ये यांना समाविष्ट करावा. वडराचा एक तर माणूस आमदार करावा, कैकाड्याचा गोंधळाचा एक तर माणूस कधी आमदार व्हावा का होऊ नये? हा देश स्वतंत्र झाला सर्वांसाठी. बाबासाहेब आंबेडकरांची घटना समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायासाठी आहे. तर ती न्याय भटक्या विमुक्ताला मिळावा हे असे आमचे आजच्या या पुस्तक प्रसंगी माझी शासनाला विनंती आहे. काव्यसंग्रह तसा 2008-9 मध्येच पूर्ण झालेला होता, पण काही कौटुंबिक कारणामुळे, काही स्वतःच्या अडीअडचणीमुळे तो मी काय प्रकाशित करू शकलो नाही स्वतः. आणि मी हा काव्यसंग्रह महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळ यांच्याकडे मी तो पाठवला आणि मग त्या काव्यसंग्रहाची निवड समितीने त्याची दखल घेतली आणि या गेल्या महिन्यामध्ये मला त्यांचं पत्र आलं आणि जवळपास हे अनघा प्रकाशन ठाणे यांच्या मार्फत संबंध महाराष्ट्रभर याचं प्रकाशन झालं. आणि आज त्यात एक छोटासा कार्यक्रम म्हणून वेशीबाहेर हा काव्यसंग्रहाचं प्रकाशन आज या लातूर या ठिकाणी माननीय उचल्याकार सुप्रसिद्ध साहित्यिक यांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध कवी आणि लेखक भारत सातपुते, गझलकार मुकुंद राजपंके या सर्वांच्या, ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे साहेब या सर्वांच्या महानुभावांच्या उपस्थित या ठिकाणी या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालं.